आज आपण बनवणार आहोत पडवळची भाजी। त्यासाठी मी पडवळ कापून घेतलेले आहेत बारीक बारीक पीसमध्ये। त्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। गरम झालं की कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत। मिरची टाकल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोल्डन अँड ब्राउन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र सगळं। ते झाल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, एकत्र करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर आता आपण आपली ती पडवळची भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकणार आहोत। सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर त्याला शिजू द्यायचं। त्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे। आता मी परत चेक करते, तर थोडीशी शिजलेली होती। आता मी थोडंसं वरून पाणी टाकणार आहे, कारण थोडीशी कच्ची आहे म्हणून मी थोडं पाणी यूज करते। आणि आपण परत झाकण ठेवूया आणि थोड्या वेळ शिजू देऊया। शिजल्यानंतर अशी आपली भाजी रेडी आहे। शिजल्यानंतरच खोबरं टाकायचं आहे, ओलं वाटणचं खोबरं टाकायचं आहे खिसून चांगलं, आणि अशी आपली भाजी रेडी। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मग मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।